श्री स्वामी समर्थ. उद्यापासून शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे. अब्जचंडी म्हणजे दुर्गा सप्तशतीचे 100 करोड पाठ. या पाठाचे महत्त्व खूप आहे. आपण काही उदाहरण घेऊन पाहणार आहोत. रामायणात भगवान श्री रामचंद्र लंकेत रावणाशी सतत 8 दिवस युद्ध करून ही विजयाचे कुठलेही चिन्ह दिसत नसल्याने चिंतित होते. तेव्हा विभीषणाने रावणाच्या अमृतत्वाचे रहस्य सांगितले. भगवान शंकराने रावणाच्या नाभीत अमृतकुंभ प्रतिष्ठापित केलेला होता. तो उद्ध्वस्त करण्याचे साहस फक्त भगवती पार्वती मातेकडेच होते. म्हणून भगवान रामचंद्र यांनी महासागराच्या किनाऱ्यावर देवीची यथासांग आराधना केली व 108 नीळकमल वाहून शक्तिपूजा लक्ष पाटांच्या हवनाने केली. हा पहिला लक्षचंडी याग होय. त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करणं किती महत्त्वाचं आहे. या महाभारतात भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार कुरुक्षेत्रावर विजय प्राप्त करण्यासाठी पांडवांनी लक्षचंडी याग संपन्न केला होता. शिवरायांनी एक धर्मचक्र सुरू केले होते. तेव्हा भवानी मातेने साक्षात दर्शन देऊन त्यांना दिव्य तळपती तलवार दिली होती. शिवरायांना कैद करण्यासाठी दिल्लीच्या बादशहाने जयसिंग मिर्झाकडे त्यांच्याकडून करवी काशीला लक्षचंडी याग संपन्न करून घेतला होता. भगवती श्री तुळजाभवानी आईने शिवरायांना याची पूर्वकल्पना देऊन सावध केले. तसेच अभय देऊन सांगितले की या लक्षचंडी यागाचे फळ म्हणून शत्रू तुम्हाला कैद करतील व तेव्हा त्यांना कुठलाही अडथळा असणार नाही. पण या कैदेतून मीच तुमचे लवकरात लवकर सुटका करून तुमचे रक्षण करीन असे सांगून खरंच भगवती आईने शिवरायांचे रक्षण केले होते. संत रामदासांनी तुळजाभवानी आईची शब्दपूजा बांधून आरत्या स्तोत्र रचले होते. 100 व गुरु आज्ञा शिरसावध गुरुवाक्यम असं कामधेनू मंत्र मूलम गुरुवाक्यम या सिद्ध श्लोकाप्रमाणेच वरील काही उदाहरणं आहेत.